अर्थात पहिला चेंडू असेल या डावाचा. गोपाळ शेळके यांच्या मात्र निश्चितच या फटक्यावर 4 धावा मिळालेल्या आहेत. बाउंड्री पार, आरपार आणि चौकार. धाव संख्येत निश्चित बदल 5. एका अनोख्या अंदाजामध्ये या चेंडूला स्वीप केले, फ्रंट फूट वरती स्वीप, स्क्वेअर लेग बाउंड्री पार. गोपाळ शेळके पुन्हा तयार. ओ जर्नलचा हा चेंडू नोबाल आहे आणि त्यावरती फटका. मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रात चाललाय, तिथं क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव या ठिकाणी थोडंसं आरामात, दुसरी धाव या ठिकाणी पुन्हा आरामात. नो बॉल +2. 3 धावा या चेंडूवर आल्या तर पुढचा चेंडू फ्रीजचा. हा चेंडू या ठिकाणी थोडासा आदळायचा प्रयत्न केला, आपटायचा प्रयत्न केला, पुल केला डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमावर झाला. 4चा इशारा आला. चौकार. 12 धावा म्हणूया धाव फलकावरती. 12 विदाउट लॉस. गोपाळ शेळके मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती. संघ मालक, संघ चालक, अनेक चांगले चांगले खेळाडू गोपाळ मालक शेळके यांनी मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यातून घडवले आपल्याला माहिती आहे. फुल टॉस पे फ्लिक शॉट, स्क्वेअर लेग क्षेत्रात उंच, लांब, दूर, गगनचुंबी. मास्टर क्लास स्ट्रोक फॉर 6 रन्स. प्रशांत खारे साहेब पलीकडच्या बाजूला आहेत. खारे साहेब या ठिकाणी आता तुमची खरी कसोटी आहे. जरा चेंडू. यो क्या बात आहे खारे साहेब, खूप खूप धन्यवाद. दरम्यान आमचे सुनील भाऊ धोत्रे साहेबांचं स्वागत करूया. वेलकम. बक्षीसदाते योगेश अण्णा देवकर तसेच विकास काटवडे. पुन्हा शॉट ऑफ लेंथ, पुन्हा दे घुमा के हुक शॉट, ये भी हॉट. 6 रन्स. क्या बात है. धावांचा पाऊस. उमरे एक नवीन टीम. उमरे एक या ठिकाणी नक्कीच नवीन एक क्रिकेट सफर सुरू करू पाहते अशी टीम. धावा मात्र 24 नाबाद. पुढील चेंडू पुन्हा लेग स्टिकवर आहे. फुल टॉस आहे आणि पुन्हा या चेंडूला काही स्वीपच्या अंदाजात पाहूया. स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र अडवलाय. चांगली फिल्डिंग आहे. आता कोण फिल्डर आहे पाहूया. असलम. मोठ्या धाव संख्येच्या दिशेनं जायचं आहे, कमबॅक करायचं आहे, कारण या ठिकाणी मात्र चान्स शेवटचा आहे. सामना तीसरा. जो जीता वो अंदर, जो हारेगा वो बाहर, टूर्नामेंट से बाहर. बड़ा शॉट लेकिन नीचे खिलाड़ी. ओहो, ये क्या छूटा. दिल में दर्द उठा. एक विकेट आणि ती सुद्धा विठ्ठल चव्हाण यांची विकेट मिळाली असती या ठिकाणी. पहा गोलंदाज जनरलला, तर मिस्टर जनरल साहब थोड़ा सा अनलकी आप है, लेकिन ये मूवमेंट आपके लिए बहुत प्राउड वाले होंगे, क्योंकि विठ्ठल जैसे बल्लेबाज को आपने फसाया था. आणि काय मूवमेंट असली असती या ठिकाणी. बघा काय क्षण असले असते जर हा कॅच पकडला असता तर. जनरल यांच्या आयुष्यामध्ये ॲज अ बॉलर म्हणून सर्वात मोठा क्षण होता हा जर कॅच पकडला असता तर. आणि विठ्ठल चव्हाण यांची सिग्नेचर घेऊन चेंडू जपून ठेवला असता. 1000ची किंमत दिली असती आयोजन कमिटीला आणि तो चेंडू आपल्याकडे ठेवला असता जनरल यांनी. चलिए, सपना तो है. वैसे सपना देखने के लिए पैसे नहीं देने पड़ते, लेकिन सपना पूरा करने के लिए भाई मेहनत करनी पड़ती है. मेहनत करने की सोच लेकर उतरी है ये उमरे टीम यहाँ. च्या बराचसा बाहेर आणि नो बॉल आलाय. उसळता मारा होता. विकेट शॉर रे होता. आणि उमरेकर जरा बॉलर सांगा. ओहो, चांगला फटका आहे हा मात्र. निश्चितच तो उसळत्या चेंडूवर कडक शॉट, बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पार. 4. गोपाळ मालक शेळके. उमरेकर जरा राखीव खेळाडू पाठवा.
नो बॉल अजून एक, नो बॉल अजून एक. विजय गोलंदाज है, विजय, लेकिन ए बार बिल्कुल यह बैटिंग साइड की जय. इस बॉल पे भी फ्री हिट है. तर धावसंख्या 29 नाबाद. फ्री हिट पाहूया आणि निश्चित गोपाळ शेळके यांना संघ मालक संघ चालक खेळाडू सुद्धा अतिशय कडक. फ्री हिट मारायचंय. मिड विकेट क्षेत्रात मारलाय, पुल केलाय. काय गोल झालाय, या 4 वाला फील आलाय. सीमा पार आणि चौकार गोपाळ शेळकेंच्या बॅट मधून. पाहूया कितवा चौकार असेल गोपाळ मालक शेळकेंच्या बॅट मधून. हो, चौकार भरपूर झाले बा. 11 चेंडूत 31 गोपाळ शेळके. जियास 39 1.2 नंतर विजयचा चेंडू. ओ, सळता चेंडू आहे. रिव्हर्स मारायचा प्रयत्न थोडासा धीमा होता. या ठिकाणी खांद्याचा वापर करायचा प्रयत्न आहे. आणि पुन्हा एसपी सर आमच्या सोबत जॉईन आहेत. या षटकानंतर पुन्हा एसपी सर हिंदीतून येणार आहे. दरम्यान उत्तुंग प्रहार, हाफ व्हॉली कनेक्शन. जीएस यांच्या बॅट मधून मात्र पुन्हा 6 रन, 6 रन. धावा मात्र या ठिकाणी अगदी बरसत आहेत. खोऱ्यानं धावा जमत आहेत. धावांचा पाऊस आणि धावांचा महापूर. आणि महापूर कुणाच्या विरुद्ध आहे? जो संघ नदीकाठी वसलेला आहे, ज्यांचं गाव नदीकाठी आहे, अशा नेवरे संघाच्या विरोधात धावांचा महापूर आहे. पुन्हा नेवरे झाले, उंबरे म्हणूया. आता नेवरे टीम जरा फेमस आहे, आमच्या सारखं त्यांच्या ती टीम आमच्या समोर खेळत असते. मात्र उंबरे, क्या बात आहे. उंबरे संघाच्या विरुद्ध धावांचा महापूर. अजून एक षटकार, इनसाइड आउट, विराट कोहली काइंड ऑफ शॉट. 6 रन्स गोपाळ शेळके. इंटू 40, 15 चेंडूत 43. टीम मात्र 51 2 षटकानंतर. आता मला वाटतं आपल्या स्पर्धेत यापूर्वी काहीसा 52 धावा आहेत 2 षटकात आहे. एसपी सर 2 षटकात 52चा रेकॉर्ड आहे पॉवर प्ले मध्ये. इथं केल्या 51 धावा 2 षटकानंतर. सुरुवात या ठिकाणी जबरदस्त. निश्चित उमरे संघाच्या विरोधात 2 षटकाचा जो लेखाजोखा काय असेल तो मी पण तुम्हाला ऐकवलंय. परंतु एसपी सर तुम्ही निश्चितच कोणत्या भाषेत थोडक्यात सांगाल 2 षटकाचा लेखाजोखा? राज सर, बोलने की जरूरत नहीं. जो स्कोरबोर्ड पे रन संख्या इस वक्त आप नजर आ रही है, यही बोल रही है कि क्या क्या हो रहा है मैदान में. मैदान में जो कुछ हो रहा है वो बैट से हो रहा है. बैट में बिल्कुल बहुत पावर पंच की बैटिंग चल रही है. गोपाल मालक शेळके दमदार कड़क बैटिंग खेल रहा है आज. पिछले मैच में जो बिल्कुल हार मिली थी उसका गुस्सा इस मैच में निकाला जा रहा है. बिल्कुल सही. तो आगे का खोदेला देखा हाल बिल्कुल भी करेंगे कमाल. हिंदी में एसपी सर, मैन फ्रॉम सोलापुर. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए केशव को बिल्कुल केशव को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है. केशव हमसे दूर जाने के लिए. ये गेंद विठल चौहान की इस बार जस्ट शॉर्ट ऑफ लन गेंद की फेंकी गई, बिल्कुल बहुत दूर मारा इस बार. ये काफी कमजोर गेंद थी. 9 बॉल प्लस 6 आएंगे टोटल 7 रन. और इस 7 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 58 रन 58 रन की योग पर. और केशव ने ही कैच छोड़ा था और उन्हीं को बिल्कुल बहुत ये महंगा जीवन दान साबित हो रहा है वहां पर. विठल चौहान को जो जीवन दान दिया गया वहां पर विठल चौहान को जीवन दान देना यानी कि अपने पैरों पर खुद ही पत्थर फेंकने की बात होगी वहां पर. स्वतःच्या पायावर दोंडा बांधून घेण्यासारखं असेल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन केशव गोलंदाजी करतोय. केशव की अगली गेंद. इस बार ये विठल चौहान का ये गगनचुंबी स्ट्रोक निकलता हुआ. ये गेंददार ये तारामंडल पर 6 रन. व्हाट अ एक्सीलेंट स्ट्रोक निकलता हुआ. कमाल है, दे धमाल है, सुपर है, डुपर है, लाजवाब है, एक्सलंट है विठल चौहान, जो कि सोलापूर क्रिकेट की आन बान शान. सोलापूर क्रिकेटचा ढाण्याभाग विठ्ठल चव्हाण बरसतोय. सन्माननीय तथा आदरणीय राहुलजी बेबारे साहेबांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय राहुल बेबारे यांचं सहर्ष स्वागत असेल. फिर से इस बार ये गेंद को दे घुमा के मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंद डाल गए.
बड़े आराम के साथ सिंगल रन लेने की कोशिश की जा रही है। इस सिंगल रन के साथ स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ स्कोर जहां पर इस वक्त पहुंचा है 65 रन 65 रन की योग पर। जैसे कि टेनिस क्रिकेट .in की टीम लगातार पिछले 6 दिनों के बाद आज 7वें दिन में हमारे साथ जुड़ी है। टेनिस क्रिकेट .in की टीम यानी कि बिल्कुल मिडल एक्सटम पर आती गेंद बिल्कुल गोपाल बालक का ये बिल्कुल बहुत कॉन्फिडेंस भरा स्ट्रोक निकलता हुआ सीधी गेंद बॉलर के पीछे लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के सिंगल बनेगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 66 रन की योग पर। एस पी सर दरम्यान या ठिकाणी श्रेंश मसाला दूध त्याचबरोबर या ठिकाणी नमो बुर्जीबाव सेंटर याचा आपण खेळाडूंनी विशेष आनंद घ्यावा। खाऊ गल्ली निश्चितच तिकडे मोठी झाली, आपण विशेष आनंद घ्या। तो विठल चौहान ने गेंद को आसमान में ज्यादा ऊंचा खेला, नीचे खिलाड़ी क्या पकड़ सकते हैं कैच, और यहां पर छोड़ा जा रहा कैच। दरम्यान आमचे दत्ता वापळकर साहेब मुक्ताई वडापाव सेंटर त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय। आमचे बक्षीस दाते आणि अनिल चव्हाण साहेब एसी रोड लाईन्स त्यांचे इथे आगमन झालंय। सहर्ष स्वागत आहे। माननीय गणेश शिंदे साहेब आरणकर प्रगतशील बागायतदार आमचे 3 वर्षाचे आतापर्यंतचे बक्षीस दाते या धनलक्ष्मी ज्वेलर्स गोटू महामुनी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। सहर्ष स्वागत। तो गोपाल मालक शर्के इस वक्त व्यक्तिगत 48 रन की दमदार पारी पे बैटिंग कर रहे हैं। जबरदस्त पारी, कड़क पारी यहां पर गोपाल मालक शर्के अपनी टीम के लिए खेल रहे हैं और टोटल स्कोर 71 रन 71 की योग पर। 71 धावा झाल्या। और फिर गेंद फिर से गोपाल बालक शर्के ने इस बार गेंद को खेला, मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन, और इसी के साथ गोपाल बालक शर्के इनके 50 रन पूरे हो चुके हैं। चलिए शानदार पारी, जबरदस्त पारी, लाजवाब पारी, बेमिसाल पारी यहां पर गोपाल बालक शर्के इनकी पूरी हो रही है वहां पर। वैसे पिछले मैच में हार मिली थी करारी, ती लागली होती जिवारी, म्हणून इथे गोपाळ शेळके यांच्या बॅट मधून कडक पारी। गोपाळ शेळके यांनी मात्र या 50 धावा बनवण्यासाठी वैयक्तिक 18 चेंडूचा सामना केला। अतिशय वादळी खेळी करताना आपण गोपाळ बालक शेळके यांना पाहतोय। दरम्यान इथं मात्र आपण धावसंख्या पाहिली ती षटक झालेत, 3 षटकानंतर 77 धावा, 3 ओवर कंप्लीट, 9 स्कोर गोes to 77 रन। नए ओवर की शुरुआत ओमला चेंडू सोपवला गेलाय। ओम येतोय गोलंदाजीला, वैयक्तिक ओमचं पहिलं उमरे क्रिकेट संघाकडून, आणि संघाकडून धावाचे षटक क्रमांक 4 घेऊन येतोय गोलंदाजीसाठी। ये गेंद, ये तो बिल्कुल सिलसिला बरकरार है वहां पर, जो भी आ रहा है नीचे गेंद को फेक रहा वहां पर। बॉलर येतील आणि चेंडू विकेटच्या खाली टाकला जातो। नो बॉलची बोनस धाव प्रत्येकाने दिली आहे इथं। दरम्यान धावसंख्या मात्र पोहोचली ती 78, 78 रन। अखूट टप्प्याचा चेंडू, उंच फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो, क्षेत्ररक्षक दूर असेल, थोड़ी सी जस्ट शॉर्ट ऑफ प्लेन गेंद थी। देखिए गेंद 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 जा रही है बाउंड्री के अंदर, लेकिन बैट्समैन बिल्कुल बड़े चलते चलते सिंगल रन दौड़ रहे हैं। और क्रिकेट खेलते हुए देखते कि ऐसा कम देखने मिलता है, बैट्समैन चलते चलते रन पूरा करता है। और इसी के साथ ये सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता है 79, 79 धावा। गोपाल बालक शेळके ने फिर से इस बार गेंद को उठाकर फेंका, सीधी गेंद को खेला जा रहा है, गेंद जा रही है विकेट कीपर के पीछे, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर निकलती गेंद 6 रन। मानो कि जैसे ही गेंद उनके बैट से निकली थी उस पर मोहर लिखी थी, छाप लिखी थी, और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 85, 85 रनों की योग पर। और इन 85 रनों में अगर गोपाल बालक शेळके का योगदान हम देखना चाहेंगे तो व्यक्तिगत 60 रनों का योगदान। मैदान में तूफान है, तूफान का नाम गोपाल बालक शेळके, और तूफानी पारी खेल रहे गोपाल बालक शेळके। और इस पारी की जितनी भी तारीफ की जाए, ऐसी पारी हम आईपीएल के मैचेस में रसल के अंदाज में देखते हैं, करण पोलार्ड की तरफ देखते हैं, और रिंकू सिंह जैसे बल्लेबाज खेलते हैं। इस बार ये देखिए गोपाल बालक आज रुकने का नाम नहीं ले रहे, और एक छक्का, और एक छक्का। गोपाल बालक पहुंचे बिल्कुल 20 गेंदों में 66 रनों की योग पर। टीम का स्कोर 91 रन, 91 धावा।
वैसे तो बारिश हो रही है, रनों की, धाबांचा पाऊस दरम्यान गोपाळ बालक पुन्हा तिथं मात्र चेंडू उचलून खेळलाय क्षेत्ररक्षक. ओहो ओहो, सुटली कॅच. एक धावानिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन थांबते ती 92 धावसंख्येवर. ओम पुन्हा गोलंदाजी करेल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यास मात्र विठ्ठल चव्हाणच्या बात मधून हात तडाखा और इस गेंद को बेला विठ्ठल चव्हाण टोला लागलाय. चेंडू फुल टॉल, गेंद जा रही है बिल्कुल सीमा रेषा पर. 6 षटकार. सहा धावांची संघाची वाढती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. टोटल धावा आलाय 98 धावा. ये पुन्हा तोच चमत्कार आपण इथं पाहतोय. चेंडू खाली टाकला गेला विकेटच्या. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतो. पंच पीके सर यानी कि प्रवीण कुलकर्णी. जाने माने हम पर आने वाले 6 तारीख को इस मैदान पर महाराष्ट्र के मशहूर डांसिंग अंपर बिल्कुल हमारे शोलापुर का लाड़का सोना बाबू भोसले 6 तारीख को. इस बार विठ्ठल चव्हाण ने और एक बिल्कुल कड़क प्रहार लगा दिया इस बार और इसी के साथ टीम के 100 रन पूरे टोटल स्कोर 105 पे जाकर पहुंचा है. विठ्ठल चव्हाण ऑन फायर और विठ्ठल चव्हाण इस वक्त जो बैट यूज कर रहे हैं बिल्कुल ऑल अबाउट स्पोर्ट्स यानी कि मुन्नीम, जहां से बिल्कुल सवाज चव्हाण साहब की बैट बेचते हैं और वो बैट है चैंपियन बैट और चैंपियन बैट में चैंपियन बैटिंग कर रहे हैं वहां पर विठ्ठल चव्हाण. सिक्सर की बरसात हम यहां पर देख रहे हैं वहां पर. और इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेतील सर्वाधिक धाबा बनवणारा संघ या ठिकाणी जीएस साळवाडे क्रिकेट संघ ठरतोय. अजूनही शेवटचे षटक आहे. पाहूया शेवटच्या षटकात काय होत आहे हे ऐकण्यासाठी पुन्हा जाऊया राज सरांकडे. धावांचा पाऊस, प्रचंड मोठा पाऊस, महापूर, दुथडी मात्र वाहतायत धावा. शेवटच्या एका षटकाचा खेळ. 105 नाबाद, हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट. आणि मला वाटतं गोपाळ शेळके यांच्या माध्यमातून सुद्धा हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट लावला जाईल का. मात्र बिग हिट, लॉन्ग ऑन चावार, ये भी सिक्सर. गोपाळ शेळके इस बार भी काम ओके. 1 more सिक्सर. लुक ॲट दिस. पुढे टाकलाय चेंडू. दिस फ्रंट फूटवर, केवळ फ्रंट फूटवर, फक्त बॅटचा फ्लो या ठिकाणी घ्यायची गरज होती आणि चेंडू मिडल करायची आवश्यकता होती. फुल टॉस. असे कित्येक चेंडू मिळालेले आहेत या डावामध्ये. गोपाळ मालक शेळके. आता विठ्ठल चव्हाण दुसऱ्या बाजूला निश्चिंत आहे. त्यांनी काय इकडं समोर पुढे लक्ष दिलं नाही. त्यांचं म्हणणं आहे आता शेळके मालक जे आहे ते मला काही विशेष चान्स देणार नाहीत, मी आपला बघत बसलेला बरं आहे. दरम्यान फटका 100, या फटक्याने 117 असा स्कोर झालाय. आणि जनरल बाई 41 धावा या ठिकाणी मात्र आतापर्यंत खर्च केलेले. शिकायची संधी आहे या ठिकाणी. निश्चित अनुभव घ्यायचा प्रयत्न आहे. आता चेंडू द्या पंचांना. आता जनरल भाई आणि कंपनी म्हणजेच टीम जी मैदानात खेळते उमरे यांचं म्हणणं असेल अजून 50 धावा जरी टीमने काढल्या तरी त्याचा काही फरक आम्हाला नाही, कारण आम्हाला या ठिकाणी निश्चितच अनुभव घ्यायचा आहे. आम्ही या ठिकाणी शिकण्यासाठी आलेलो आहे. आम्हाला 2,05,55 बक्षीस. निश्चितच माहिती आहे की जिंकता येणार नाही आहे. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. फिल्डिंगसाठी टाळ्या होत्या जरा. सिनियर खेळाडू आहेत आणि फिल्डिंग अतिशय दमदार. कुठली अपेक्षा न ठेवता फक्त मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायला मिळतंय, मोठ्या खेळाडूंसोबत या ठिकाणी मैदानात उतरायला मिळतंय आणि क्रिकेटचा अनुभव घ्यायला मिळतोय, म्हणून ही टीम इथं आली आहे. लो फुल टॉस, इस पे भी गोपाळ मालक शेळके बॉस. मला वाटतं 75 धावांची योगेशांना सर्वोत्तम खेळी आहे इंडिव्हिज्युअल आपल्या स्पर्धेत. तर इथे गोपाळ शेळके 85 आणि ही मात्र इंडिव्हिज्युअल वैयक्तिक सर्वात जास्त धावांची खेळी साकारली गेली आहे. सर्वात जास्त धावा गोपाळ मालक शेळके यांच्या नावावरती. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. संघ मालक, संघनायक, सलामी फलंदाज, सलामी गोलंदाज. आपल्या केसीसी चषकातही अंतिम 4 मध्ये पोहोचवलं होतं गोपाळ शेळकेंनी आपल्या संघाला. असा हा मात्र नक्कीच उमदा खेळाडू मैदानात. मात्र जनरल 5वा चेंडू या षटकाचा.
ओ हा परत एकदा टाकावा लागेल आणि मला वाटतं नो बॉल भरपूर टाकून झाली या मालिकेमध्ये. किमान 5-7 नो बॉल आतापर्यंत आले असावे माझा अंदाज आहे. कमी जास्त इकडे तिकडे असू शकतं. 5-7 नो बॉल मात्र नक्कीच आलेले आहे. आपण जर बघितलं असेल पहिल्यापासून. फ्री हिट येतो 124 नाबाद आणि पहिल्या गडीची भागीदारी सुद्धा 124 ची नाबाद ही सर्वात मोठी आहे. फ्री हिट कसा मारायचा असतो अगदी असाच आणि तो सुद्धा नीट क्लीन हिट 6 रन्स. सर्वाधिक षटकार झाले का या डावामध्ये जरा सांगशील का किती षटकार मारले आपण आपल्या लाडक्या सर्व क्रिकेट चाहत्यांना? 15 षटकार एका डावामध्ये आणि एवढा पहिली बार 8 नो बॉल आतापर्यंत. यस हा पण नो बॉल थांबावं लागेल. कॅप्टनला बदली गोलंदाज आणावं लागेल. दुसरा बिमर आहे आणि परत एकदा फ्री हिट आहे. किती चेंडू? एक चेंडू टाकायला नवीन गोलंदाज बोलवायचा आहे. मात्र दाद द्यावी लागेल या संघाची. बघा या ठिकाणी चांगले चांगले संघ सुद्धा डेअरिंग करणार नाहीत. पुढे पुणे आहे, विशाल साहेबांची टीम आहे. 28 चेंडूत 95 गोपाळ मालक शेळके आणि त्यांना संधी या ठिकाणी स्पर्धेचं वैयक्तिक पहिलं शतक लावायला. आणि मला वाटतं आणि आतापर्यंत 3ही पर्वामध्ये एका फलंदाजाचं वैयक्तिक एका डावामध्ये शतक नाही आहे. तर ते रेकॉर्ड करायची संधी आहे गोपाळ मालक शेळके यांना. आणि हे शतक पूर्ण झाल्यानंतर नक्कीच कुबेराचा खजिना मिळाल्याचा आनंद मिळणार आहे. आपली स्पर्धा म्हणजे तशी कुबेराचा खजिनाच आहे, यात काही वाद नाही. मात्र या ठिकाणी हे शतक पूर्ण केलं जाईल का ही उत्सुकता आहे. 135 नाबाद शेवट चेंडू 95 नाबाद. ओहो अर्ध्या पिच मध्ये टाकलाय चेंडू. नो बॉल आहे आणि गोलंदाजी करता मात्र या ठिकाणी जर्नलच्या जागी आले बापू. चला या ठिकाणी तसं एंटरटेनमेंट भरपूर झालं या सामन्यामध्ये, मनोरंजन भरपूर झालंय. मात्र मी पुन्हा कौतुक करेन या संघाचं, पुन्हा कौतुक करेन. मगाशी मी म्हटलं की भले भले सुद्धा इथं उतरायला घाबरले असते. 101 95+6 क्या बात है. गोपाळ मालक शेळके साहेब जरा थोडासा हवेत बॅट करा. युवराज सिंग साहेब परत एकदा गोपाळ शेळके साहेबांना घ्या, व्यवस्थित घ्या. सेंटर में रखो जरा साहब. चलिए क्या बात है. जी हा पहिला शतकवीर आपल्या स्पर्धेचा 101 गोपाळ शेळके साहेब. अजून एकदा बॅट दाखवा प्लीज. क्या बात है. जोरदार टाळ्या जरा गोपाळ शेळके साहेबांसाठी आणि जोरदार टाळ्या या ठिकाणी टीम उमरे संघासाठी. टीम उमरे संघाच्या धाडसासाठी जोरदार टाळ्या. नवखी टीम आहे पण एवढ्या बलाढ्य संघाच्या विरोधात उतरली आहे. आपण त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एवढी मोठी स्पर्धा खेळायची पहिली वेळ आहे या टीमची. पहिल्यांदा ही टीम या ठिकाणी आली आहे. अभिनंदन. दरम्यान या ठिकाणी सुहास चव्हाण कॅप्टन कूल यांचं स्वागत. ऑल अबाउट स्पोर्ट्स मोडनीम आणि MCC मोडनीम. आणि उद्या MCC मोडनीम आपल्या स्पर्धेत शेवटच्या हाफमध्ये खेळणार आहे. ती सुद्धा भल्या भल्याच्या विरोधात उतरणार आहे आणि ठाण्यासारखी टीम उद्या दिसेल त्याच्या विरोधात उतरणार आहे. आणि त्याला स्पॉन्सरशिप करताना मिस्टर विनोद जाधव साहेब असणार आहे. मॅन फ्रॉम जाधववाडी, एक चांगले खेळाडू विनोद जाधव. MCC चे स्पॉन्सर उद्या दिसतील ही टीम. सुहास चव्हाणचं कॅप्टन कूलचं स्वागत. 142 5 षटकात हा मात्र निश्चित एक भला मोठा पहाड हिमालय या ठिकाणी उभा केलाय आणि 30 चेंडूत कराव्या लागतील 143. क्या बात है. धावांचा पाड नक्कीच उभा राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी टीम उमरेचं म्हणणं असेल अजून जरी 43 झाल्या असत्या तरी आम्हाला काही फरक नव्हता. आम्ही आनंद लुटत होतो. 143 + 43 झाला असता तरी आम्हाला काय या ठिकाणी टेन्शन नव्हतं. कारण आम्हाला ऑलरेडी माहित होतं की या ठिकाणी काय होणार आहे. आम्ही फक्त कसं होतंय ते पाहायला आलो होतो. आणि खरंच या गोष्टीसाठी त्यांचं पुन्हा कौतुक आहे. चला फिल्डिंग लावूया या ठिकाणी टीम GS11 आणि सलामीची जोडी जनरल साहेब आपली मैदानात पाठवूया. सलामीची जोडी लवकर जाऊया. और आज सर 3 सीजों में हमने देखा था कि बिल्कुल किसी बल्लेबाज के नाम पर सेंचुरी का रिकॉर्ड नहीं था.
लेकिन आज अगर मैच शुरू होता तो किसी को हम पूछते तो सेंचुरी हो सकती है नहीं, सब बताते कि नहीं हो सकता है, लेकिन नहीं जो होता है वही होता है, वो ये करकम का ग्राउंड में होता है. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ इथे कुणाचा बदलेल वेळ ते सांगता येत नाही. आणि आज 3 पर्वात पहिलं शतक ठोकायचा मान गोपाळ शेळके यांच्या नावावर. क्या बात है. निश्चितच या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय की गोपाळ मालकांची आज जी बॅटिंग पाहिली, वादळी खेळी, सुनामी खेळी, डायनामिक खेळी आपण पाहिली आणि या स्पर्धेचं 3 वर्षानंतरचं पहिलं षटक आपण सेंचुरी पाहतो इथं. आणि काय या ठिकाणी नक्कीच मान राहतो पहा. पहिलं शतक एक वेगळा फील राहतो, वेगळा फील आहे. आणि मी म्हणतो नक्कीच एक काबिलियत आहे गोपाळ शेळके, एक स्वतः खेळाडू आणि अनेक खेळाडू घडवायचाही प्रयत्न. तर टॉसकडे SP. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन्सना मी विनंती करतोय. मंगलमूर्ती क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर मला वाटतं शिवतेज 11 संघाचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्स हवेलीचे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टनना सूचना असेल पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये आपण ताबडतोब यायचंय. दरम्यान माननीय संजय मोहिते साहेब, चीफ ऑफ द KCC ट्रॉफी 2024 आपले स्वागत. आणि आमचे पवन जगताप, मॅन फ्रॉम मोडणी, उद्या दिसतील खेळताना, त्यांचंही स्वागत. चला टॉसकडे जाणार आहेत. तत्पूर्वी सलामीची जोडी मैदानात आली आहे. टॉस स्पॉट मध्ये आपल्याला पुन्हा SP सर दिसतील आहे. आणि मी मात्र या ठिकाणी माझ्या वाट्याचं पहिलं. मला घाबरतेत का? अच्छा, वो दाढ़ी बढ़ाई ना, आप दाढ़ी रखे ना, अब इसलिए वो बच्चे लोग हैं जनाब, आप 50 के वो बच्चे हैं और वो भी दाढ़ी के साथ इस साल आए तो घबराएंगे ना. SP सर हस रहे. चलिए, थोडासा विनोदाचा भाग होता हा, कारण विनोद हे निश्चितच हवेत. हसलं पाहिजे आपण. आपल्या दैनंदिन जीवनामधील ताणतणाव आपण बाजूला ठेवला पाहिजे. खुलके जीने का प्रयास करना चाहिए. अगदी हसून या ठिकाणी निश्चितच वेळ पुढे नेली पाहिजे. चांगला टोला निश्चित या ठिकाणी. एक धाव मात्र मिळेल. सन्माननीय दत्ताजी वापळकर सरांना विनंती असेल, मुक्ताई वडापावचे मालक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्रकाशजी शिंदे, प्रकाश शिंदे ना, नेताजी शिंदे यांचं देखील ते आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. मी मुक्ताई वडापाव सेंटरचे मालक आदरणीय दत्ता वापळकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतोय राजसन, या ठिकाणी संघ शिवतेज 11 जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ त्याच्या विरुद्ध यावर्षी थोडासा निश्चय बांधून आलेला संघ, म्हणजे आम्ही देखील या स्पर्धेत काहीतरी करण्यासाठी आलोय. मंगलमूर्ती क्रिकेट संघ, या दोन्ही संघाचे कॅप्टन इथे यायचे. पुढच्या मॅचचा टॉस होईल इथं. दरम्यान पुढे आपण जाणार आहे. या ठिकाणी पहिलं षटक निश्चित प्रगतीवर आहे आणि पहिला विकेट त्या ठिकाणी गेलाय. आणि तो मात्र टीम उमरे श्रीराम 11 या संघाचा. शंकर सर्वदे साहेबांना विनंती असेल, आपण प्लीज मंचावरती या. माननीय शंकर सर्वदे साहेब, टॉस स्पॉटला आपण प्लीज या. मी मंगलमूर्ती संघाच्या कॅप्टनला सूचना करतोय, विनंती करतोय, आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. नवीन बॅट्समॅन या ठिकाणी SP सर अजयची एंट्री मैदानात झाली आहे. अजय आणि विजयची जोडी आहे. पाहूया या ठिकाणी 100. मुक्ताई वडापाव सेंटरचे मालक सन्माननीय तथा आदरणीय दत्ता वापळकर साहेबांना विनंती असेल, या आपल्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण थांबलोय. पुन्हा खलीला मात्र अजून एक विकेट मिळतीये. खली, महाबली खली, जिनका नाम है आनंद जाधव. मिस्टर महाबली बोले तो खली, दे ताली वो विकेट वाली. चलिए गाना गा रहे खाली वाली खाली वाली. दरम्यान दुसरा धक्का एका धावीवर. एकूणच 4 चेंडू पहिल्या षटकाचे झाली आहे. टॉस होणार आहे पुढील सामन्याचा. पहिला सामना विजेता वर्सेस दुसरा सामना विजेता यांच्या दरम्यान टॉस. मतलब राहुल आला, नवीन बॅट्समन. श्रीतेज टीमचे कॅप्टन आले आहेत. कृपया मी विनंती करतोय, मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन याचे श्री माननीय वक्ताई वडापाव सेंटरचे मालक दत्ता वापळकर साहेबांना विनंती आहे, लवकर या. टॉस तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. दरम्यान या ठिकाणी आनंद अजून एक विकेट घेतोय. 3 गडी बाद झाले, धाव संख्या 1 आहे. अशी परिस्थिती कालही आपण काहीशी पाहिली असेल.
क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतं. राज सर मला वाटतं कॅप्टन आलेले आहेत तिथं. मंगलमूर्ती क्रिकेट संघाचे कॅप्टन मला वाटतं आलेले आहेत डॉन. आणि मी सन्माननीय तथा आदरणीय दत्ता बापळकर साहेबांना विनंती करतो, मुक्ताई वडापाव सेंटर म्हणजे करकम गावातील वडापाव फेमस असणारं दुकान मुक्ताई वडापाव सेंटर. शंकरजी सरवदे आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील इकडे यावं. शंकरजी सरवदे यांच्या हे देखील उपस्थित असतील टॉस बॉक्स मध्ये. वाईट कॉल आहे. दरम्यान या ठिकाणी धावसंख्या 2 धावा 3 गडी बाद. आणि आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे श्रीतेज 11चे कॅप्टन असतील आणि मंगलमूर्ती 11 संघाचे कॅप्टन असतील, हवेलीचे कॅप्टन असतील. अनुराग या ठिकाणी कॅप्टन श्रीतेज आणि इकडे मात्र कॅप्टन मंगलमूर्तीचे मिस्टर राजेश. आणि टॉस या ठिकाणी शंकरजी सरवदे. चला यानंतरच्या पुढच्या मॅच साठी त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. शंकरजी सरवदे टॉस आपण उचल. चल पुढवा टॉस हेड बनलं गेलंय, पाहूया. टॉस मला वाटतं श्रीतेज 11 संघाने जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? आम्ही पहिली गोलंदाजी करू. सर मॅच महत्त्वपूर्ण असेल. ही मॅच जर जिंकली तर सभ्य सामन्यासाठी म्हणजे एक मॅच तुम्हाला आराम देखील मिळेल. पहिल्यांदा फिल्डिंग घेतली तर समोरचा संघ देखील तुम्ही नेहमीच त्यांच्यावर खेळता. त्यांचे चांगले पॉईंट्स आणि म्हणजे कमजोरी पॉईंट्स तुम्हाला माहिती असतील तर त्यांच्यासमोर किती धाबाबाजी तुम्ही रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तुमचा? 60-70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. इथं आल्यानंतर स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? नक्कीच मगाशी पण मी उल्लेख केला, दरवर्षीप्रमाणे ही टुर्नामेंट खेळायला सगळ्यांनाच ओढ असते. गेल्या वेळेस तुम्ही या स्पर्धेचा चॅम्पियन राहिला होतात, यावेळेस देखील काय विचार असेल तुमचा? नाही, नक्की ट्रॉफी जिंकायचा नक्की प्रयत्न असेल आमचा. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? नक्की सर, आम्ही पण फिल्डिंगच केली असती. आता बॅटिंग आली आहे तर तुम्ही त्या संघाला ओळखताच. त्यांच्यासमोर बॅटिंग करताना किती धावा तुम्हाला वाटतात की ह्या बलाढ्य म्हणजे धावा मजबूत असतील त्यांच्याबरोबर? सर आम्हाला असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करताना एक 80+ स्कोर करायचा प्रयत्न करू. सर तुम्ही इथं आल्यानंतर निश्चितच गेल्या वर्षी हा संघ चॅम्पियन ठरला होता. गेल्या वर्षी तुमच्या मनोदय काय असेल या स्पर्धेनिमित्त? नक्कीच सर, आम्ही पहिल्यांदाच ही टुर्नामेंट खेळायला आलो आहे आणि खूप छान नियोजन आहे. छान वाटते खेळताना. खूप खूप शुभेच्छा असतील. चला आता इथं टॉस बॉक्समध्ये आत्ताच आपण ऐकलंय की श्रीतेज 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. राज सर फिर से जाएंगे आपकी ओर कॉमेंट्री. धन्यवाद एस पी सर. हा चेंडू आणि स्टंपिंगचा एफर्ट आणि मला वाटतं हा सक्सेसफुल एफर्ट. बाद झाले बॅट्समन या ठिकाणी. बॅट्समन बाद होते क्रमांक 4. बॉलरचं नाव मला वाटतं विवेक चव्हाण येतोय गोलंदाजीला. विवेक चव्हाणच्या हाती चेंडू सोपवला गेला. या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व जे आपण पाहतोय, GS हराळवाडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना धावेचा डोंगर, हिमालय पर्वत ज्याला आपण म्हणू धावेचा, त्याचा पाठलाग करताना इथं मात्र डाव कोसळताना आपण पाहतोय. 7 धावा. यावेळेस मात्र स्लोअर चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू आधी आणि इथं मात्र स्टंपिंग, फलंदाज बाद. चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय संदीप राठोड कडून. फलंदाज थोडेसे नाराज. मला वाटतं बॅट्समन आपण पाहतोय केशव होते. केशव थोडेसे नाराज झाले बाद झाल्यानंतर. नवीन फलंदाज जातोय बापू बॅटिंगसाठी मैदानात. बापू जातो बॅटिंगसाठी मैदानात. पाहूया
विवेक चव्हाणच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. विवेक चव्हाण पुन्हा बापू या ठिकाणी फलंदाजीला येतो. विवेक गोलंदाजी करेल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. हो सुरेख चेंडू इथं मात्र मारायचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे जाईल. पाहूया पंचांचा इशारा काय मिळतो. 4 धावा चौकार राहील. महाराष्ट्राचे सुपरस्टार म्हणजे भारताचे सुपरस्टार डान्सिंग अंपर आणि खास करून विशेष करून आमचे संजय खडके यांचे यार DN रॉक सर या ठिकाणी आमच्यावर जोडले गेले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि DN रॉक सर मला वाटतं सध्या बेळगावमध्ये ते अंपरिंगसाठी गेलेले आहेत आणि बेळगावमध्ये देखील आपली स्पर्धा त्यांनी दाखवलेली. स्पर्धेचं कौतुक देखील तिथे झालंय. बेळगावमध्ये या स्पर्धेचं कौतुक केलं गेलं आहे. हो दरम्यान यावेळेस मात्र हवेत फटका खेळायचा प्रयत्न. खाली येतोय चेंडू, खाली टिपतोय झेल. फलंदाज होईल फेल. और जो भी बल्लेबाज आ रहा है कुछ देर समय व्यतीत कर रहा है उसके बाद वापिस चला जा रहा है. मानो कि ऐसा लग रहा है कि बल्लेबाज आ रहे हाजिरी लगा रहे और वापिस चले जा रहे वहां पर. निश्चितच आपण या सामन्यानिमित्त बरेचसे जे सोलापूरहून देखील क्रीडा रसिक जोडले गेले आहेत. आरिफ बागवान मार्केट यार्डचे व्यापारी हे देखील मॅच पाहण्यासाठी जोडले गेले आहेत. आपण त्यांचं देखील इथं क्रीडा या ठिकाणी स्वागत करूया. उमरेगावचे पाटील आता मात्र बॅटिंगसाठी. चला पाटील आता काय करतील ते पाहावं लागेल आपल्याला. सर्व जबाबदारी पाटलांच्या खांद्यावर आपण इथं पाहतोय. ओ पाटील आलेला पहिला मात्र पॅडल स्वीपचा फटका खेळलाय पाटलांनी. दरम्यान उत्कृष्ट शॉट. इथं मात्र पाटलांच्या या शॉटसाठी जरा टाळ्या वाजल्या. प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी नक्कीच कौतुक वाटलेलं आहे आणि या नवख्या टीमच्या माध्यमातून मोठे फटके येत आहेत. पाटील खिलाडी बिलकुल अटील. हा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट. वापसी केली गोलंदाजानं विवेक. चेंडू निश्चितच एक दर्जेदार असा होता. इस बार इनको खेलने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंददार के काफी पुअर फील्डिंग का एफर्ट वहां पर देखने मिल रहा है. नतीजा गेंद जाएगी बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रन की दिया. हे बघा या ठिकाणी प्रत्येक धाव आणि त्या धावेचा कसा एन्जॉय होतोय समर्थकांमधून. कारण एवढ्या मोठ्या टीमच्या विरुद्ध एक जरी धाव काढली तर तिचं कौतुक होणार आहे. कारण या ठिकाणी या नवख्या टीमला आपण मैदानात एवढी मोठी स्पर्धा खेळताना पहिल्यांदा बघतोय म्हणजे कौतुक तर होणार आहे. निश्चितच गोलंदाजीला सौरभ देवगत येतोय बॉलिंगसाठी. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येईल 4थं षटक. पुन्हा राज सर आपल्यावर जोडले जातील. शॉट है बिल्कुल कड़क है. पाटिल इनकी बैटिंग जा रही है अब खिलखिल. एक और कुछ रनों का बिल. वैसे 1 रन का ये बिल था. बिल्कुल भी 1 रन के साथ टोटल आगे जाएगा. 18 पे 6 है. चांगल्या दर्जाचा चेंडू या ठिकाणी मात्र चांगल्याच खेळाडूंच्या विरुद्ध ही टीम सध्या मैदानात आहे. पुढील निश्चित हा चेंडू आहे आणि ब्लॉक होल मधून चेंडू चाललाय. पाठीमागे चाललाय सौरभ गोलंदाज. 2 चेंडू सौरभचे या ठिकाणी आणि 1 धाव खर्च केलेले सौरभनं. आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंड वरती दीपक पाटील. असलमभाई स्ट्राइक वरती माफ करा. पाटील नॉन स्ट्राइकिंग एंड वरती आहे. ड्राइव्ह केलाय लॉंग ऑफला. वेलकम या ठिकाणी स्वागत करूया. संतोष शेटे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि दर्शन आज दिलेले संतोष साहेबांनी तरीही स्वागत मनापासून प्रेमपूर्वक स्वागत. सौरभ 4 चेंडूवर 5 धावा. असलमभाई स्ट्राइक वरती आहेत. चुकून एकदा दोनदा माझ्यातून दीपक पाटील साहेबांचं नाव आलं होतं पण नाही. असलमभाई स्ट्राइक वरती आपण क्लिअर करूया.
फुलटॉस चेंडू या ठिकाणी नाही खेळता आला नीटचा. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. चौथा सामना याच्यानंतर जो कोणी दरम्यान या ठिकाणी पॅव्हलियन ए जे आहे ते मंगलमूर्ती टीमला मोकळं करून द्यायचं आहे. पॅव्हलियन ए मंगलमूर्ती टीम त्या ठिकाणी बसणार आहे. मंगलमूर्ती हवेली. गोलंदाजीसाठी कोण येते पाहूया. मात्र निश्चितच हो आत्ता पाटील, क्या बात है मिस्टर दीपक पाटिल डीबी. इनके लिए कुछ बिल्कुल भी जोश के साथ आवाज निकल रही है. क्या बात है. धोनी स्टाइल ये बिल्कुल भी कुछ स्ट्रेच देखा आपने. धोनी स्टाइल आहा अच्छा लगा. फाइनल क्षेत्रात मारला. क्या बात है. पाटील खिलाडी अटील. दीपक फटका टकाडक चौकार. मात्र या ठिकाणी त्यांच्या इनिंगचा पहिला आणि एक. यस पाटील आले. क्या बात है. पाटील आले. 117 3 चेंडूत करायचे. निश्चित हे महाकठीण असेल, अगदी अशक्य असेल, परंतु पाटील आले आणि चेंडूला मात्र मारू लागले. परंतु इथं आता कैसे बीट झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याच्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा. बडा मुकाबला, खडा मुकाबला. पुणे विरुद्ध पुणे, पुणे विरुद्ध पुणे. तिथे काय उणे. मात्र या ठिकाणी टीम उंबरे या मिळालेल्या संधीचं करतायत सोने. निश्चित वादळ समोर आहे माहीत असूनही तिथं उतरणं याला धाडस म्हणतात. वादळात उतरणं त्याला हिंमत लागते. चला फिल्डिंग लावूया या ठिकाणी लगेचच.